समीकरणाचं समाधान होईल तेव्हा आपण म्हणणार की ते मुळे आहेत. मग त्यासाठी आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलंय x² + 4x - 5 = 0. यामध्ये पहा x = 1 आणि -1 अशा दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण x = 1 ठेवू. वी पुट द व्हॅल्यू x = 1 इन द गिव्हन इक्वेशन. तर काय मिळालं आपल्याला पहा x² म्हणजे 1 चा स्क्वेअर + 4 × 1 - 5 = 0. आता इथे पहा 1 चा स्क्वेअर 1 + 4 - 5 = 0. त्यांची ऍडिशन केली तर 1 + 4 5 5 - 5 0. म्हणजे लेफ्ट साइड आणि राइट साइड काय झालंय 0 आले. म्हणजेच काय झालं इट सॅटिस्फाइज द इक्वेशन. इट सॅटिस्फाइज द इक्वेशन and therefore it is root of equation. It is root of equation. त्याचं काय झालं समीकरणाचं समाधान झाले. समीकरणाचे समाधान झाले. It satisfied the equation and therefore म्हणून ते x = 1 हे त्या दिलेल्या समीकरणाचं मूळ आहे असं लिहिणार. x = 1 असं सेंटेन्स लिहायचं प्रत्येक वेळी. इट सॅटिस्फाइज द गिव्हन इक्वेशन. लेफ्ट साइड आणि राइट साइड. राइट साइड आपले 0 आहे. लेफ्ट साइडची व्हॅल्यू पण तेवढीच आलेली आहे आणि म्हणून मग दिलेलं इक्वेशन जे आहे ते त्याचं x च्या व्हॅल्यूसाठी x = 1 या व्हॅल्यूसाठी ते म्हणजे सॅटिस्फाय होतंय अँड देअरफॉर इट इज द रूट ऑफ द इक्वेशन. सेकंड व्हॅल्यू आपल्याला दिली x = -1. आता x = -1 जर आपण पुटअप केलं तर काय मिळतंय पहा. फर्स्ट याच्यामध्ये x² आहे तर त्या ठिकाणी आपण -1 चा स्क्वेअर + 4 × -1 - 5 = 0. -1 चा स्क्वेअर 1 आणि ते -1 × 4 -4 -5 = 0. आता इथे मात्र पहा -4 आणि -5 यांचं ऍडिशन झाली ते -9 + 1 9तून 1 गेला किती राहिले 8 राहिले आणि -8 येणार. लेफ्ट साइडची व्हॅल्यू -8 आणि राइट साइडची व्हॅल्यू 0 आहे म्हणून मग ते काय झालं इट इज नॉट इक्वल टू आणि देअरफॉर म्हणजे x = -1 इज नॉट इट इज नॉट रूट ऑफ इट इज नॉट रूट. ते दिलेल्या समीकरणाचं मूळ नाही किंवा ते जे आपल्याला दोन दिले ते x = 1 हे मूळ आहे इट इज द रूट. पण x = -1 इट इज नॉट द रूट ऑफ द इक्वेशन. हे मूळ नाही किंवा अशा पद्धतीने ते करायचं आहे. तर पुढचं जे एक्झाम्पल आहे ते सेकंड मध्ये त्यामध्ये पण तुम्हाला असंच विचारलेलं आहे. एक फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये दिलंय. पहिली व्हॅल्यू m = 2 आहे. दुसरी आहे 5/2. तर आपण फर्स्ट पुट द व्हॅल्यू m = 2 आपल्याला काय मिळते बघूया. m² म्हणजे 2² -5 × m म्हणजे इथे 2 घेतलेत आपण 5 × 2 = 0. इथे 2 चा स्क्वेअर किती झाला 4 × 8 आणि -10 = 0. याची व्हॅल्यू आली -2 = 0. म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड दे आर नॉट इक्वल टू 0 and therefore m = 2 is it is not root किंवा it is रूट नाही. इट इज नॉट रूट हे करते ऑफ द इक्वेशन किंवा हे त्याचं मूळ नाही. मूळ नाही. सेकंड व्हॅल्यू साठी बघूया आपण m = 5/2. तर काय मिळतं आपल्याला गिव्हन इक्वेशन मध्ये 2m². m म्हटलं म्हणजे 5/2 चा स्क्वेअर -5 × m म्हणजे काय 5/2 आहे = 0. वी सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ m = -2. आता इथे काय होणार आहे स्क्वेअर केल्यानंतर 5 चा स्क्वेअर 25 2 × 25/2 चा स्क्वेअर 4 येतो मायनस इथे 5 5 25/2 5/2 दिले = 0.
आता इथे जर आपण डिवाइड केलं तर 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे 25 जे आहे 25/2 25/2 मायनस 25/2 इज इक्वल टू 0. हे काय झालं जसं +5 -5 त्या पद्धतीने याचे लेफ्ट साइड किती आली 0 आली राइट साइड 0 and therefore m is equal to 5/2 is root of equation given equation हे मूळ आहे. त्याला काय म्हणणार m is equal to 5/2 हे मूळ आहे दिलेल्या समीकरणाचं मूळ आहे. लिहिताना पूर्ण जे आहे किंवा नाही ते पूर्ण सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. गिव्हन व्हॅल्यू जी आहे ती त्याचं रूट आहे किंवा नाही ते त्या याच्यानुसार लिहिणार. पुढचा आपण जो आहे क्वेश्चन आहे तो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन 5 बघतोय आपण आता. क्वेश्चन 5 मध्ये फाइंड के इफ एक्स इज रूट ऑफ द गिव्हन इक्वेशन. के ची आपल्याला किंमत काढायची जेव्हा एक्स हे दिलेल्या समीकरणाचं मूळ आहे. इट इज द रूट ऑफ द गिव्हन इक्वेशन आणि त्याची व्हॅल्यू आपण ठेवणार म्हणजे काढायची आपल्याला के ची व्हॅल्यू की एक्स जे आहे ते दिलेल्या त्याच्यामध्ये मूळ आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला देताना एक्स ची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 3 सांगितलंय. पुट एक्स इज इक्वल टू 3. फाइंड के इफ x is equal to 3 is the root of equation ax square minus 10x plus 3 is equal to 0. म्हणजे x ची व्हॅल्यू 3 घ्यायची आपल्याला. नाउ पुट x is equal to 3 काय मिळेल पहा के x स्क्वेअरच्या ठिकाणी 3 चा स्क्वेअर मायनस 10 into 3 प्लस 3 is equal to 0. के स्क्वेअर मीन्स 3 चा स्क्वेअर झाला 9 3 into 9 मायनस 9 3 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. हे किती झालं 9k आणि हे -30 आणि +30 म्हणजे -30 मधून अधिक 3 गेले तर राहिले -27 बरोबर 0. 9k इज इक्वल टू पक्षांतर करू आपण ट्रान्सफर केल्यानंतर 27 therefore k इज इक्वल टू 27/9 9 1 9 9 3 27 आणि म्हणून k इज इक्वल टू 3. k ची व्हॅल्यू मिळाली 3. अशा पद्धतीने फक्त त्याचं काय दिलेल्या व्हॅल्यू साठी विचारलेला k किंवा जे काही व्हेरिएबल असेल त्याचं आपल्याला व्हॅल्यू काढायची असते. तर फक्त व्हॅल्यू पुटअप करायचं आणि ते करायचंय. त्यावरच आधारित एक क्वेश्चन 6 म्हणून तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. फिल इन द ब्लँक्सच्या फॉर्म मध्ये आहे. याच्या अगोदर पण आपण ऍक्टिव्हिटीचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. ऍक्टिव्हिटी लिहिताना फक्त बॉक्सेस लिहायचे नाहीये. संपूर्ण ऍक्टिव्हिटी जशी दिली असेल तसं तसं व्यवस्थित सुटसुटीत लिहायचं आहे. आणि ऍक्टिव्हिटी लिहित असताना जे बॉक्सेस आहे ते व्यवस्थित मोठ्या स्वरूपात लिहायचे की जेणेकरून तुम्हाला त्या व्हॅल्यू व्यवस्थित खाडाखोड न करता व्यवस्थित ठेवता येतील अशा पद्धतीने त्या ऍक्टिव्हिटी लिहायच्या आहेत. काही ठिकाणी तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागेल आणि सॉल्व्ह करताना तिथे ब्रॅकेट मध्ये सॉल्व्ह करायचं नाही. बाजूला तुम्हाला किंवा तुम्ही जे कॅल्क्युलेशन आहे ते बाजूला करू शकता. तुमची रीत आहे ती सोल्युशन बाजूला सोडवू शकतात आणि मग ते व्हॅल्यू तिथे पुटअप करू शकतो आपण. मग आता ती जी ऍक्टिव्हिटी जी आहे कृती आहे ती कृती बघूया आपण. आणि कशासाठी म्हटलं त्यांनी 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 याच्यासाठी k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ती व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण ही ऍक्टिव्हिटी करीत आहोत. इट इज रूट ऑफ डॅश होतं इथे इट इज रूट ऑफ 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. तिथे तुम्हाला व्हॅल्यू दिले -7/5 इज रूट ऑफ दिस आहे की नाही किंवा ते हे केलंय -7/5 ती व्हॅल्यू दिले ते त्याचं मूळ आहे असं हे केलंय आणि ब्रॅकेट मध्ये ती व्हॅल्यू ठेवली. आता म्हणून आपण काय करणार ते जर मूळ असेल तर त्याची व्हॅल्यू काय करणार आपण -7/5 ठेवणार. -7/5 वजा 7/5 ही व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये ठेवूया आपण. मग दिलेले इक्वेशन 5m स्क्वेअर m म्हटलं म्हणजे काय घेतलं आपण -7/5 त्याचा स्क्वेअर विथ साइन घेणार ते -7/5 चा स्क्वेअर प्लस 2 into m म्हटलं म्हणजे -7/5
5 प्लस के इज इक्वल टू 0. आता यांची जेव्हा आपण सॉल्व करूया त्यानंतर काय येतं पहा, इथे जर आपण हे घेतलात -7 चा स्क्वेअर केला तर किती आला, 7 7 49 आणि 5 चा वर्ग 25 प्लस येणार ते आणि इथे गुणिले 5 अशा पद्धतीने येईल ते. 5 इंटू म्हणजे इंटू इथे मल्टिप्लाय येणार गुणिले याचा वर्ग केला आपण किती झाले 49/25 इथे प्लस. आता ह्या इथे बघा 7 दुणे 14 -14/5 इथे प्लस आणि मायनस इंटू मायनस म्हणजे काय ना -14/5. इथे जर आपण हे भाग दिला असता तर 5 1 5 5 5 चा 5 1 5 5 5 25 म्हणजे हे जे येणार ते इथे इथलं व्हॅल्यू येणार 49/5 ते इथे येणार आपण 49/5 49/5 आणि -14/5 -14/5. आता यांची जर आपण हे केली बेरीज जर आपण तिथे सोडवली तर कशा पद्धतीने ते 49 त्यांचे जे डिनॉमिनेटर आहे ते सेम आहेत, छेद सारखे आहेत म्हणून अंशांची बेरीज वजाबाकी काय होते ते बघूया आपण. 49 इथे प्लस इंटू मायनस मायनस झाले -14/5 अशा पद्धतीने येईल ते 49 -14/5. हे सॉल्व केल्यानंतर आता काय येतं पहा, यांची जर आपण हे जर केलं तर 9 वजा 4 5 राहिले 4 वजा 1 3 35/5 आले. इथे काही जास्त तुम्हाला ब्रॅकेट दिलेली नाहीये, एकच ब्रॅकेट दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला अगोदर हे जे आहे ते बाजूला सॉल्व करावं लागणार. 49 वजा 14/5 इथे जर लिहिलं तर मग पुन्हा पुढचे जे काही आन्सर ते लिहिणार कुठे आणि म्हणून मग ते अगोदर सॉल्व करायचं आणि जे आन्सर ते तिथे लिहिणार आहोत. इथे केलं तर 5 1 5 5 7 35 7 प्लस के इज इक्वल टू 0. काय समीकरण आलं ते 7 प्लस के इज इक्वल टू किंवा 7 प्लस के इज इक्वल टू 0 म्हणून मग के इज इक्वल टू इथे इकडे ट्रान्सफर झाल्यानंतर काय झालं -7 म्हणजे के ची व्हॅल्यू आली -7. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ती जी ऍक्टिव्हिटी आहे ते त्याचं जे सोल्युशन ते बाजूला सॉल्व करायचं असतं. आणि आता ते बाकी जे पुढचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या नेक्स्ट भागात बघूया. थँक्यू.